आपल्या जवळच्या लोकांशी बऱ्याचदा बोलणं बंद व्हायचं कारण हे मान अपमानाशी जोडलेलं असतं. विचार येतातच ना डोक्यात, का असं वागला असेल किंवा माझा इतका मोठा अपमान का बरं? आणि या सगळ्यांमुळे बाकीच्या लोकांशी तुमचे संबंध बिघडतायत की नाही यापेक्षा तुमचा आतला संताप इतका भयंकर होतो की तुमच्या स्वतःच्या शरीराला आणि तुमच्या मनाला त्याचा सगळ्यात जास्त त्रास होतो. मी काय म्हणते ऐका ना, मी आता रिसेंटली ऐकलं की जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती हा आपल्या आपल्या वाटेचे मान आणि अपमान अनुभवत असतो. म्हणजे मला नाही वाटत की जगात असा एकही व्यक्ती असेल की त्याचा कधीच अपमान झालेला नाहीये. आयुष्यात असलेल्या अशा अनेक महत्वाच्या अनुभवांपैकी अपमान हा सुद्धा एक खूप महत्वाचा अनुभव आहे. त्याचं कारणही इतर कोणाशीही निगडीत नाहीये, ते फक्त आणि फक्त तुमच्या स्वतःशी निगडीत. तर तुम्ही म्हणाल कसं बरं अस्मिता? सांगते. अपमान हा खूप पर्सनल अनुभव आहे. म्हणजे त्यात होणारी घालमेल, त्यात पडणारे प्रश्न, तर्कवितर्क हे तुम्ही खूप पर्सनली स्वतः सहन करता. आणि ह्यात कितीही कोणीही समजवलं तरी स्वतःला सांभाळणारे तुम्ही एकटेच असता. आणि ह्यातून बाहेर पडणं म्हणजे असते स्वतःची परीक्षा. आणि बऱ्याचदा या परीक्षेमध्ये आपणच आपल्या विरोधात उभे असतो. मी का बाहेर पडू? मी का हे सगळं विसरून जाऊ? असे प्रश्न आपल्याला स्वतःला मदत करण्यापासून लांब ठेवतात. मग कशी बरं करायची स्वतःची मदत? तसं सोपं पण आहे आणि कठीणही तितकंच. जसं मी म्हणाले याआधी की प्रत्येक जण आपापल्या वाटेला आलेले अपमान आणि मान हे सहन करत असतात, अनुभवत असतात. तर आपण असा विचार करू शकतो की माझ्या वाटेला असलेल्या अनुभवांपैकी एक अनुभव कमी झाला आणि जे झालं ते झालं, आता पुढे काय? असा प्रश्न स्वतःला विचारा. ते इतकं सोपं नसतं, कारण तुम्हाला या सगळ्यांमध्ये त्या प्रसंगात असलेल्या सगळ्या लोकांना माफ करावं लागतं.